ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत कळवा पोलिसांनी गुटख्याची गाडी जप्त केली असून एकूण 70 ते 80 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. नाशिक मार्गे हा गुटखा येत असून मुंबईत विक्रीसाठी ही गाडी जात असताना कळवा पोलिसांनी ही गाडी अडवली. रॉयल गुटखा नामक हा गुटखा असून बेकायदेशीर गुटखा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना आता चाप लागला जाणार आहे. या कामगिरीत पोलिसांनी 2 वाहकांना अटक केली असून त्यांच्याकडून 2 मोबाईलही जप्त करण्यात आले. या प्रकरणी अधिक तपास कळवा पोलीस करत असून लवकरच अन्न आणि औषध प्रशासनाकडून या प्रकरणात मदत घेतली जाणार आहे. इब्राहिम यासिर पठाण उर्फ अक्रम बाबू राजेश शेट्टियार, तानाजी खोपडे, सुखदेव वामन उर्फ गुरु, नवसार पठाण उर्फ पापा आणि साफीउद्दीन शेख अशा आरोपींची नावं असून संशयितरित्या समोर आली आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर विहित वेगमर्यादेचं आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे एकूण 15 इंटरसेप्टर वाहनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी महामार्ग पोलिसांना हस्तांतरित करण्यात आली आहेत. येथे पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री महोदयांनी झेंडा दाखवल्यानंतर सर्व वाहनं समृद्धी महामार्गाच्या दिशेनं मार्गस्थ झाली. 701 किलोमीटर लांबीपैकी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा नागपूर ते भरवीर तालुका इगतपुरी वाहतुकीस खुला आहे. हजारो वाहनं समृद्धीचा प्रतिदिन वापर करतायत. समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत तसंच अपघातांना आळा घालण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक यांनी 15 महामार्ग पोलिसांच्या केंद्रांकरिता इंटरसेप्टर वाहनं उपलब्ध करून देण्याची विनंती महामंडळाकडे केली होती. त्या अनुषंगानं महामंडळाकडून 15 स्कॉर्पिओ वाहनांची खरेदी करण्यात आली. इंटरसेप्टर वाहनांसाठी आवश्यक असलेल्या बिंकिंग लाईट बार या सर्व उपकरणांची जोडणी महामंडळातर्फे करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत ही वाहनं अप्पर पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत ही वाहनं त्यांच्या कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आली. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवी फाटक, महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव, सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आणि पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, नरेश मस्के तसंच इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. या व्यतिरिक्त रहदारी आणि घटना नियंत्रित राहण्यासाठी इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम महामार्गावर स्थापित केली जाणार आहे. महामार्गावरील चालकाचं लक्ष वेधण्यासाठी प्रति 25 किलोमीटर वर रंबलर स्ट्रीप आणि जागोजागी वेगवेगळ्या रंगांचे झेंडे आणि विविध शिल्प उभारण्यात आली आहेत. तसंच पथकर नाक्यांवर वेग मोजण्याचे भोंगे लावण्यात आले असून त्यामुळे वेगमर्यादा ओलांडणारी वाहनं ओळखून त्या चालकाचं प्रादेशिक परिवहन विभागामार्फत समुपदेशन केलं जातं. महामार्गावर बहुतांश ठिकाणी दोन्ही बाजूने संरक्षक भिंत उभारण्यात आली असून वन्य प्राण्यांची आणि मोकाट जनावरांची ये-जा होऊ नये म्हणून क्रॅश बॅरियरच्या बाजूनं चेन लिंक फेन्सिंग उभारण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक शीघ्र प्रतिसाद वाहनं 21, रुग्णवाहिका 21, EPC गस्त वाहनं 14, महामार्ग सुरक्षा पोलीस केंद्र 13, 30 टन क्षमतेची क्रेन 13, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत 142 सुरक्षा रक्षक अशा प्रकारच्या उपाययोजनाही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए. मिशन इंद्रधनुष.
स्वतःचं घर असावं आणि ते चांगल्या दर्जाचं असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं ते आज पूर्ण होत आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं 40 लाख गरिबांना घरं देणं. त्यातूनच एसआरए योजना सुरू झाली. याच माध्यमातून प्रत्येक गरजू व्यक्तीचं स्वतःचं घर असण्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी हे शासन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बोलताना केलं. मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत अंतिम भूखंड क्रमांक 377 मौजे 5 पाकाडी चंदनवाडी पाठक इस्टेट ठाणे जगन्नाथ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित येथील झोपडपट्टी लाभार्थ्यांकरिता सदनिकेच्या चाव्यांचा वाटप कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, नरेश मस्के आणि इतर वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते. महानगर प्रदेश प्राधिकरणचे ठाणे कार्यालय स्वतंत्र केल्यानं ठाण्यातील गरजूंना लवकर घरं मिळतील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. संपूर्ण MMRA क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन ही योजना सुरू करण्यात आली असून शासनानं लोकांच्या हितासाठी या योजनेतील काही नियमांमध्ये बदल केले. शासनाची महत्त्वाकांक्षी क्लस्टर योजना ठाण्यात सुरू करण्यात आली असून 10,000 घरांच्या पहिल्या टप्प्यांचं काम सुरू करीत आहोत. नियम कायदे लोकांच्या भल्यासाठी हवेत, हे शासन त्यासाठीच काम करत आहे. प्रत्येक गरजू व्यक्तीच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हे शासन प्रयत्नशील असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. श्री जगन्नाथ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित या प्रकल्पात 400 घरं, 100 दुकानं आहेत. याशिवाय व्यायामशाळा, बालवाडी, ग्रंथालय अशा विविध सुविधाही उपलब्ध आहेत. या उत्तम दर्जाच्या सुविधांसह उभ्या राहिलेल्या या प्रकल्पाची निगा राहणं, येथील परिसर स्वच्छ ठेवणं ही येथील सर्वांचीच जबाबदारी आहे. वातावरण चांगलं ठेवलं की सर्वच चांगलं होतं. समरीम ग्रुपने वेळेत काम पूर्ण केल्याबद्दल या प्रकल्पाचे विकासक मुश्ताक शेख यांचं अभिनंदन करून मुंबई ठाणे शहरातील रखडलेल्या इतर प्रकल्पांचंही काम पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्न करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेवटी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री जगन्नाथ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित ठाणे या संस्थेच्या सभासदांना प्रातिनिधिक स्वरूपात सदनिकेच्या चाव्यांचं वितरण करण्यात आलं. दगडफेकीतील आरोपींसोबत फोटो एकट्या पवारांचेच नाही तर संपूर्ण राज्यात जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्या नेत्यांसोबत व्हायरल झालेले फोटो आहेत. शरद पवार हे मार्केटमध्ये 1 नंबर आहेत. जेव्हा हेडलाईन्स हवी असते तेव्हा पवारांचं नाव घेतलं जातं. तुमच्या आशीर्वाद प्रेमामध्ये 6 दशकं हे नाव टिकून आहे, हे वास्तव सर्वांना माहीत आहे अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व कॅबिनेट मंत्री यांनी आपली सगळी भांडणं बाजूला ठेवून त्यांनी कॅबिनेटमध्ये आरक्षणावर चर्चा करावी. जे हक्काचे आहेत त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. मंत्री आहेत त्यांच्यावर जो अन्याय झालाय आणि जे नंतर येऊन मंत्री झालेत ते बाहेर बोलण्यापेक्षा कॅबिनेट चर्चेसाठी असते तिथे बोलावे. सरकारमध्ये तुम्ही मंत्री आहात. सरकारमध्ये राहून प्रश्न सोडवायचे असतात. त्यासाठी आंदोलन आणि सभा जर मंत्री घ्यायला लागले तर मग हे सगळं अंधाधुंदी आहे असा टोळा भुजबळांना त्यांनी लगावला. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या सत्यशोधक दिंडीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी ज्येष्ठ साहित्यिका प्रज्ञा पवार यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं. ज्यांचे संस्कार आमच्या कुटुंबावर गेली अनेक वर्ष झाले आहेत. सत्यशोधक म्हणजे आमच्यासाठी आमच्या आजी शांताबाई आणि गोविंदराव पवार यांनी आमच्या कुटुंबाला जी दिशा दिली आहे त्याच्यात हा विचार अनेक दशकं आमच्या कुटुंबात असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याचा नवीन उजाळा नवीन पिढीसाठी आज प्रज्ञा पवार करत आहेत. महात्मा ज्योती फुले यांच्यामुळेच आम्ही सगळ्यात शिकलो. छत्रपतींचे आदर्श तर आहेच, परंतु शाहू फुले आंबेडकरांचे जे संस्कार आमच्यावर झाले, सावित्रीबाईंमुळे आम्ही शिकलो. आज राज्यात देशात आम्ही शिकून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जबाबदारी घेत नेतृत्व करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच सत्यशोधक म्हणजे आमची श्रद्धा आहे, परंतु अंधश्रद्धा नाही. मला असं वाटतं राज्यात सर्वात मोठं आव्हान आहे दुष्काळ आणि काल झालेली अतिवृष्टी. राज्य सरकारनं तातडीनं केंद्र सरकारला संपर्क करायला हवा. आज आपण पेपरमध्ये वाचले 2600 कोटींची मागणी केली आहे, परंतु त्यापेक्षा जास्त नुकसान झाले.
शरद पवार केंद्रीय मंत्री असताना दुष्काळ किंवा अतिवृष्टी झाली तर तातडीनं केंद्रातून टीम यायची. ती टीम लवकरात लवकर आली पाहिजे, पाहणी केली पाहिजे आणि त्याची नोंद झाली पाहिजे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.